बघा विद्यार्थी मित्रांनो, हे रिपीट झालेले क्वेश्चन आहे पोलीस भरतीमध्ये आणि सर्वच भरतीसाठी एक प्रश्न आहे, कॉमन क्वेश्चन. बघा भूगोलाचे बघू. कृष्णा नदीचा उगमस्थान सातारा जिल्ह्यात या ठिकाणी झाला. कृष्णा नदीचा उगमस्थान सातारा जिल्ह्यात 11वेळा विचारलेला प्रश्न आहे हा. कुठं झाला? कृष्णा नदीचं उगमस्थान सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर या ठिकाणी. त्यानंतर 0 मैल कोणत्या शहरात आहे? 0 मैल कोणत्या शहरात आहे? नागपूर या शहरात आहे. 5 वेळा विचारला. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कुठलं आहे? चिखलदरा. 6 वेळा विचारलेला क्वेश्चन. महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता? कुठला आहे? शेकरू. 32 वेळा विचारलेला प्रश्न. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? कुठल्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. बुलढाणा जिल्ह्यात 14 वेळा विचारला. मियाना औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? कुठे आहे मियाना औद्योगिक प्रकल्प? नागपूर येथे आहे. 6 वेळा विचारलेला प्रश्न. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? नाशिक या ठिकाणी भरतो. 8 वेळा विचारला. महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? गोदावरी या नदीवर आहे. 18 वेळा विचारला. भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणतात? कोणाला म्हणतात? जयपूरला. 8 वेळा विचारला. नक्षलबारी. नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणत्या राज्यामध्ये आहे? पश्चिम बंगाल. नक्षलबारी हे गाव कुठल्या राज्यामध्ये आहे? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. 14 वेळा रिपीट झालेला आहे. रिकामी जागा हे भारताचे मध्यवर्ती ठिकाण आहे. कुठलं आहे? नागपूर. 8 वेळा विचारलेला आहे. नागपूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे भारताचे. सालारजंग म्युझियम कुठे आहे? सालारजंग हे कुठे आहे? हैदराबादला. 6 वेळा विचारलेला. रिकामी जागा आहे सूर्याच्या सर्वात जवळ व सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे. कुठला आहे? बुध ग्रह. हा जवळ पण आहे आणि सर्वात लहान ग्रह पण आहे सूर्यमालेतील. 13 वेळा विचारलेला. बिहू नृत्य कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर आसाम या राज्यात प्रसिद्ध आहे. 12 वेळा रिपीट झालेला आहे. भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव. पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय? आर्यभट्ट. 10 वेळा रिपीट झाले. आता इतिहासाची बघू. पुणे करार कोणत्या 2 नेत्यांच्या दरम्यान झाला? 10 वेळा विचारलेला आहे. कोणत्या 2 नेता? डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये. ब्राह्मण समाजाची स्थापना कुणी केली? राजाराम मोहन राय यांनी केली. 18 वेळा रिपीट झाला. महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग म्हणून कोणास ओळखले जाते? महात्मा फुले यांना. 9 वेळा रिपीट झालेला आहे. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? कोणी लिहिले? महात्मा ज्योतिबा फुले. 12 वेळा विचारला. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कुणी केली? कोणी केली? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. 10 वेळा विचारलेला. गुलामगिरी हे पुस्तक कुणी लिहिले? महात्मा फुले यांनी लिहिले. 16 वेळा रिपीट झालेला आहे. भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण? विनोबा भावे. 17 वेळा विचारलेला आहे. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण? रवींद्रनाथ टागोर. 7 वेळा विचारलेला आहे. ग्रामगीता कोणी लिहिली? संत तुकडोजी महाराज यांनी लिहिली. 21 वेळा विचारला. महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक कोण होते? वासुदेव बळवंत फडके. 10 वेळा विचारलेला आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? इसवी सन 1974. 7 वेळा विचारला. भारतातील सर्वात पहिली रेल्वे कोठे धावली? मुंबई ते ठाणे दरम्यान. 13 वेळा रिपीट झालेला आहे. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? कोण होते? यशवंतराव चव्हाण. 7 वेळा विचारलेला आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 17 सप्टेंबरला. 7 वेळा विचारलेला आहे. वैष्णव हितकारिणी संघटनेची स्थापना कोणी केली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. 7 वेळा रिपीट झालेला आहे. आता ग्राम प्रशासनावरती. पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण? आहे गट विकास अधिकारी. 20 वेळा विचारले. जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ. 6 वेळा विचारलेला आहे. पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी. 23 वेळा विचारलेला प्रश्न. ग्रामपंचायत सचिव कोण? ग्रामसेवक. 9 वेळा विचारलेला आहे. रिकामी जागा पोलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 अंतर्गत. 2 वेळा. त्याच्यानंतर बघा राज्यघटना. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 38 वेळा विचारलेला आहे. भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? 26 जानेवारी 1950. 19 वेळा विचारलेला आहे. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 17 वेळा विचारलेला आहे. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. 9 वेळा विचारलेला आहे. घटनेच्या कोणत्या कलमानुसार जम्मू काश्मीर या राज्याला खास दर्जा देण्यात आला? 370. 39 वेळा विचारलेला आहे. राज्यसभेचे सभापती कोण असतात? उपराष्ट्रपती. 10 वेळा विचारलेला आहे.
भारताचे रिपब्लिक आहे संरक्षण दलाचे सदस्य असतात राष्ट्रपती 13 वेळा विचारलेला आहे. उपराष्ट्रपती रिपब्लिक आहे पदसिद्ध अध्यक्ष असतात, कशाचे असतात, राज्यसभेचे 15 वेळा विचारलेला आहे. महाराष्ट्रात विधानसभा सदस्य संख्या आहे किती, 288, 35 वेळा विचारलेला आहे. महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्यांची संख्या किती, 78, 44 वेळा विचारलेला आहे. आता बघा विज्ञान काय म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासाठी रिकामी जागा वापरतात. सोनार तंत्रज्ञान 3 वेळा विचारलेला आहे. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते, 4 अंश सेल्सिअस, 13 वेळा विचारलेला आहे. सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता, ओ हा रक्तगट, 27 वेळा विचारलेला आहे. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो, रातांधळेपणा उद्भवतो, 11 वेळा विचारलेला आहे. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात, टंगस्टन या धातूची तार वापरतात, 13 वेळा विचारलेला आहे. सर्वसामान्य निरोगी माणसाचा रक्तदाब असतो 120/80, 7 वेळा विचारलेला आहे. लिंबाच्या रसात कोणते ऍसिड असते, तर सायट्रिक ऍसिड ही लिंबाच्या रसामध्ये असते, 14 वेळा विचारला. डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते, क्षयरोग, 13 वेळा विचारलेला आहे. ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत, 12 वेळा विचारलेला आहे. व्हिटॅमिन क च्या अभावी खालील कोणता आजार होतो, स्कर्वी, 21 वेळा. असं काही नाही की स्पेशल पोलीस भरती हे जी के आहे हे तुम्हाला कुठल्याही भरतीमध्ये उपयोगात येते, त्याच्यामुळे असं गृहीत धरू नका की फक्त हे पोलीस भरती पुरतच मर्यादित असणार आहे म्हणून. परंतु हे रिपीटेड क्वेश्चन झालेले आहे पोलीस भरतीमध्ये, आता एक्झाम आहे म्हणून त्याच्यावर तुम्ही जास्त घेत आहे. आता बघा बुद्धिमत्तेमध्ये काय म्हटलेलं आहे, खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे, 1 नंबरचे बघा किती त्रिकोण आहे म्हणते. तर आता पाहिले तर किती, 1 2 3 4 5 6 7 8 बघू आपण, त्याला नाव देऊ 1 2 3 4. पहिल्याचं बघा किती आहे, 4 गुणिला 2, 4 गुणिले किती 8, म्हणजे याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, 8. बघू 1 2 3 4 5 6 7 8 अशा पद्धतीनं. त्यानंतर बघा खालील आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती आहे. आता ही आकृती आहे त्रिकोणाची, याला भाग देऊ 1 2 3 4, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज करू, 4 आणि 3 7 आणि 2 10, याच्यामध्ये त्रिकोणांची संख्या किती आहे, 10. त्याच्यानंतर खालील आकृतीत किती चौकोन आहे. आता बघा नाव 1 2 3 4 5, 2 3 4. काय करू आता बघा, आडव्या चौकोनाची बेरीज करू. आडव्या चौकोनाची बेरीज किती, 1 2 3 4 5, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5, किती झाले, 5 आणि 4 9, 9 3 12, 12 आणि 2 14 नाही 15. आता उभ्या चौकोनाची बेरीज करू, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, 4 आणि 3 7 आणि 2 9 6. टोटल चौकोन, एकूण चौकोन म्हणजे किती, आडवी गुणिला उभी बेरीज झालेली किती, 15 गुणिला 10 म्हणजे किती, 150. त्याच्यानंतर बघा चौथं, या आकृतीमध्ये एकूण आयताची संख्या, याला ना 1 2 3 1 2, याची बेरीज करू, 1 अधिक 2 अधिक 3 5 अधिक 6, 1 अधिक 2 3 6 आणि 3 किती, टोटल किती आहे, मग याच्यामध्ये 9 चौकोन. अशा पद्धतीचे हे 4 एक्झाम्पल आहे आणि प्रत्येक एक्झाम्पल कधी कधी वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे दुसऱ्या पद्धतीचं एक्झाम्पल आलं त्या पद्धतीने सोडवायचं असते. आता थोडक्यात मी एवढाच पाठ घेतला, डिटेल अजून समोर घेऊ. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट नंबरचं एक्झाम्पल बुद्धिमत्तेमधलंच आहे. पाचवं काय म्हटलेलं आहे, त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोणांच्या बेरजे इतका आहे. त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोणांच्या बेरजे इतका आहे. जर राहिलेल्या दोन कोणांची गुणोत्तर, राहिलेले जे दोन कोण आहेत त्यांचं गुणोत्तर 4:5 म्हणजे 4 आसपास असेल तर त्या त्रिकोणाच्या कोणाचे माप किती असेल. त्या त्रिकोणाच्या सर्व कोणाचे मापे विचारले. आता पाचवं बघू. आता आपल्याला माहित आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते, 180 अंश. त्यांनी काय म्हटलेलं, त्रिकोणाचा एक कोन, समजा त्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोणांच्या बेरजेत काय. समजा तो एक कोन आपल्याला माहिती आहे, इतर दोन कोणाच्या बेरजेत काय. हा 4, दुसरा आहे 5,
आपण एक तो एक कोण आपण एक गृहीत धरू 4x अधिक 5x 9x म्हणजे वा तिसरा जो कोण भेटला आपल्याला हा 9x भेटला. हे दोन तर माहीतच आहे. हा तिसरा भेटला कारण इथं दिलेलंच आहे की त्रिकोणाचा एक कोण इथं दोन कोणाच्या बेरजेत काय. मग त्रिकोणाचा हा एक कोण आपल्याला माहित नाही म्हणून x घेतलं. याला 4x एक कोण यांचं गुणोत्तर 4 5 1 4x दुसरा 5x 4x अधिक 5x या दोन त्रिकोणाची बेरीज झाली 9x म्हणजे तिसरा कोण भेटला 9x. आणि मग आता सोडवू आपण कारण आपल्याला किती अंशाचे आहे ते काढायचे आहे. मग काय करू त्रिकोण आहेत तिन्ही कोणांची बेरीज. पहिला 4x दुसरा 5x तिसरा 9x बरोबर 180 यांची बेरीज करू. 9 5 14 14 4 18 18 एक बरोबर 180 x ला 18 गुणिला तिकडे गेल्यानंतर भागलेला भाग जाते 18 1 18 18 0 0 म्हणजे x बरोबर किती आला 10 x बरोबर 10 आला म्हणून जाऊ. मग आता आपल्याला सर्व कोण काढायचे आहे. पहिला आहे 4x 4 गुणिला 1 ची व्हॅल्यू 10 10 चूक 40 म्हणजे पहिला आला 40. दुसरा 5x 5 गुणिला 1 ची व्हॅल्यू 10 10 पाहिजे 50. तिसरा 9x 9 1 ची किंमत 10 90 म्हणजे बघा 90 50 40 टोटल बेरीज तिघांची तर किती येते 180. अशा पद्धतीचे आपल्याला 40 50 90 अंशाचा आहे. अशा पद्धतीचं सोडवायचं आहे. त्याच्यानंतरचं बघा काय म्हटलेलं आहे. एका आयताची लांबी 18 सेंटीमीटर असून त्याची परिमिती 14 सेंटीमीटर आहे. तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती. एका आयताची लांबी दिली लांबी 18 सेंटीमीटर. त्याच्यानंतर त्याची परिमिती आयताची 64 सेंटीमीटर आणि क्षेत्रफळ म्हणजे एरिया काढायचा. आपल्याला माहिती आहे आयताचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. आता आपल्याकडे लांबी आहे लेंथ आहे रुंदी नाही आहे ब्रेथ नाही आहे. मग आता आपण ते रुंदी कशी शोधायची कशी काढायची तर आपल्याला त्या आयताची परिमिती दिली याच्यावरून आपल्याला त्याची रुंदी मिळणार आहे. बघू आता कशी भेटते ती. फॉर्म्युला आहे आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. फॉर्म्युला आयताची परिमिती बरोबर 2 गुणिला लांबी अधिक रुंदी. मग परिमिती दिलेली आहे 64 दिलेली आहे टाकली बरोबर. हे दोन जसे तसे लांबी लांबी किती आहे 18. रुंदी रुंदीला आपण समजा x घेऊ माहित नाही तर ठीक आहे. रुंदीच्या ठिकाणी x घेतो. मग 2 गुणिला इकडे आणल्यानंतर 64 ला भागेला इकडे राहतील 18 अधिक x आणि x म्हणजे आपली रुंदी आहे. यांना भाग जाते 42 6 42 4 गेला 18 अधिक x. मग हे 18 इकडे आणले अधिकची काळजी 32 होता 18 बरोबर x म्हणजेच रुंदी. मग 18 तून 32 गेले तर आले 2 12 तून आले 4 14 ते आले 14 बरोबर x आणि x म्हणजे b रुंदी केली 14 सेंटीमीटर. अशी परिमितीवरून आता रुंदी भेटली. विचारलेलं काय आपल्याला क्षेत्रफळ. तर मग क्षेत्रफळ काढू आपण. क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहितीच आहे आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला रुंदी. आता लांबी आहे आपल्याकडे 18 रुंदी आपण आताच काढली किती आहे 14. या दोघांचा गुणाकार 18 गुणिला 14 4 8 32 2 48 3 4 1 4 3 7 8 8 18 1 2 252 चौरस सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा. अशा पद्धतीनं आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे असतात. नेक्स्ट नंबर बघू.
एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. परिघाला सी म्हणत असतो. परिघाला 176 सेंटीमीटर त्रिज्या काढायची. फॉर्म्युला आपल्याकडे वर्तुळाचा परिघ सी बरोबर 2 पाय 2 पाय पाठ असायला पाहिजे फार्मुले, म्हणजे कुठल्या घरी सोडता येईल. म्हणजे 176 बरोबर 2 गुणिले पायची किंमत 22 भागिले 7 गुणिले 22/7 किंवा 3.14 घेत असतो आपण, माहिती आहे आपल्याला. मग काय करू आपण, 7 भागिले इकडे गेल्यानंतर गुणिले 2 गुणिले 22 गुणिले 8 गुणिले इकडे आल्यानंतर भागिले 2 गुणिले 22 बरोबर 8. 5 देऊ, 2 16 2 16 88 गुणिले 7 भागिले 22 बरोबर 8. बघा 176 2 16 अशा पद्धतीने 88 होते. मग आता 22 ने 88 ला भाग जाते, 22 1 22 22 चूक 88. म्हणजेच काय राहिलं, फक्त 4 गुणिले 7 बरोबर 8 4 7 28. आणि त्रिज्या आहे किती आहे, 28 सेंटीमीटर. अशा पद्धतीने एक्झाम्पल शिकवायचं. चला नेक्स्ट पार्ट येणार आहे लगेचच. धन्यवाद.